बरं वहिनी साहेबांनी पार सळो की पळो करून सोडलं बघा रानानं. अहो साहेब, ती भूताची भानगड तर काही विचारूच नका. काय रे राणा? म्हणजे जाऊबाईंना असं भूत दाखवलं ना यांनी की त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती आबा. राणा तुम्हाला भूत दाखवलं नाही, अखिला भूत दाखवल्याशिवाय मला भूतासंगत कुस्ती खेळायची. लाडू माझ्यावर खेळ कुस्ती. तुम्ही नाही येत भूत? हे बाबा मरता मरता या रानात आणून तुझ्या काका बोकानं वाचवलं. मला भूतच समज. चल तुला आपण कुस्ती चालतंय ना? हो चालतंय की. चला चल चालतंय ना? हो हा चल या आबा पाणी आहे. काय झालं? अरे काय नाही, गेल्या काही महिन्यापासून खोकल्याने जरा जोर धरलाय, बाकी काय नाही. हळू पाणी. अहो आता काय खाणं पिणं नाही म्हणल्यानंतर असं होणारच की. साहेब आता ते राजकारण बिरण काय नाही बघा, नुसता आराम करायचा. हो आता राजकारण बंद, घरापासून अजिबात लांब राहणार नाही. माझ्या घरातल्या सोन्यासारख्या माणसांना सोडून मी कुठेही जाणार नाही आता. बाबा डॉक्टरकडे जाऊया काय? हा चल. अजिबात नाही. अरे आता माझ्या माणसात आलोय मी, मला आपोआप बरं वाटणार. ना अरे तुझ्या ते वहिनीचे विचार काढून टाक डोक्यातनं. आता घराकडे लक्ष दे. या घरात लहानुली पावलं खेळली पाहिजेत. अरे माझी ती शेवटची इच्छा बाबा. बाबा मी एक बोलू काय? अरे दहा बोल, पण मला नातू पाहिजे. अंजली तू समजून सांग याला. मी एक निर्णय घेतलाय. कसला? म्हणजे आजवर जे काय झालं, वहिनीने जे काय केलं ते समजा इस्टेटी पैशा हे समजा कायच नसतं तर हे काय बी झालं नसतं. आपलं घर टिकावं म्हणून शेवटपर्यंत मी जीवापाड झटलो, पण शेवटी पैशा पायी आपलं घर तुटलं. अहो हे पैसा म्हणलं की अंगावर काटे यायला लागले. हो राणा अरे असं कोड्यात बोलू नगस. काय ते खुल्लं बोल की. इथनं पुढे या घरावर, या इस्टेटीवर, पैशांवर माझा आणि अंजलीबाईंचा काय बी अक्कर येणार नाही. हे समजा आम्ही सोडतोय. टोचकं फिरलंय का तुझं? अरे पैशासाठी हावरी होती ती गेली की आता आपणच आहे की इथं. सूरज आपण काय मत असणार? अरे आम्ही इथंच राहू, आम्ही खाऊ आमच्या कष्टानं. आम्ही आमचं स्वतःच समजा नव्यानं उभं करू. समजा इस्टेट, समजा पैसा सूरजच्या नावावर करतोय. ती नंदिता गेली आणि तुझं सुरू झालं आता. डायरेक्ट वाटण्या करायलाच की मरता तू. हे बघ श्रुती द्यास का नाहीस? सूरज तू पूर्ण श्रुतीत बोलतोय. खरंच सांगतोय रे. पैसा म्हणलं की मला लय भ्या वाटायला लागले. हे बघ इथनं पुढे यावर ना
आपल्या घरात वाद नको, आपलं घर तुटाय नको म्हणून म्हणतोय रे. हे अरे काय खोळ लागलाय होय तुला? मी करीन होय कधी असं? नाही, मग आणि मी म्हणतोय म्हणून घरात समद्यांनी ऐकलंच पाहिजे. राणा, अरे आता कुठं समज नीट झालंय आणि तुझं हे मधीच काय? गोदक्का, आम्ही इथंच राहू, पण काय? पण आम्ही कष्ट करून कमवून खाऊ, एक नवीन आयुष्य सुरू करू. अंजली तू बी? नाही नाही, ह्याची काही गरज नाही. मला बी अजिबात मान्य नाही बघा. पण आम्ही निर्णय घेतलाय. माझ्यासाठी तुम्हाला मान्य करावंच लागेल. राणा, ए अरे एकदा ऐकून घे की मर्दा. राणादा, बाबा अहो, हे काय नवच आहे बाबा. अहो बहिणी, तुम्हाला तरी पटतंय काय होय? हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी बोलते यांच्याशी. आले. रानावर माझा पूर्ण विश्वास आहे, तुम्ही बी ठेवा. राणा आणि अंजली जो निर्णय घेतील तो योग्यच असणार. आता हे काय नवीनच? अहो, खाली सगळेजण एवढे खुश असताना तुम्ही असं इथे रडताय. मला असं रडणारे राणाजी नको आहेत बर का. मला तर तो राजा राजगोंडात पाहिजे. काय हो पैलवान? काय झालं? मला माहिती, ज्या वहिनींना तुम्ही कायम आई समान मानले त्याच वहिनींना आज पोलिसात पाठवावं लागलं. जे घर टिकावं म्हणून तुम्ही कायम खूप प्रयत्न केले ते घर तुटलं. तुम्हाला हे काही करायचं नव्हतं, माहितीये मला. पण मी ते केलं अंजलीबाई. आणि जे केलं ते अगदी बरोबर केलं. अहो, वहिनी आपल्या घरातल्या माणसांना घराला संपवायला निघाल्या होत्या. त्या एकट्यांना तुम्ही पोलिसात दिलत म्हणून तर आपल्या घरातली सगळी माणसं वाचली ना. पण मी कपट करून वहिनीसनी गंडवले आणि पोलिसात धाडले. मी खोटेपणा केला अंजलीबाई. युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं असं म्हणतात. तुम्हाला आठवतंय लग्नाआधी आणि लग्नानंतरही तुम्ही मला भेटायला किती वेळा खोटं बोललाय? आठवतंय तुम्हाला? आणि तालमीत जायचं नाही म्हणून किती कारण बनवायचात, आठवतंय ना? पण आपल्याच माणसांच्या विरोधात माझी. राणाजी, पांडवांनाही कौरवांबरोबर लढावं लागलंच होतं ना. ते तर भाऊ होते अर्जुनाचे. हे सत्याचं असत्याशी युद्ध आहे, ते करावंच लागणार, नाहीतर असत्य वाढतच जाईल. मी जे केलं ते बरोबर केलं ना? अगदी बरोबर केलं. आपल्या माणसांची काळजी आणि सुरक्षितता महत्वाची. आणि ते समद्या इस्टेटीवरचा अधिकार सोडला ते पटलं काय तुम्हाला? त्यात पटायचा काही सवालच नाहीये राणाजी. मी कायम तुमच्या सोबत असणार. जो तुमचा निर्णय तो माझा निर्णय.
आणि जो तुमचा निर्णय तो माझा निर्णय. खरं? मग ठीक आहे, मग मी निर्णय घेतेय की तुम्ही 10वी 12वी पास आणि डिग्री पूर्ण करायची. आता हे काय नव बोलला त्याचा. अहो, असं काय करता? आताच तुम्ही म्हणालात ना स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणून, मग तुम्हाला हे सगळं करावंच लागणार. आणि आता मुक्त विद्यापीठातनं शिकता सुद्धा येतं. ते तुम्ही शिकवणार मला? हो, मग छडी घेऊन शिकवणार मी तुम्हाला. आपलं स्वतःचं विश्व निर्माण करायचं म्हणालात ना तुम्ही, मग त्यात मी तुम्हाला पूर्ण साथ देणार. आणि साथ देणार म्हटल्यावर तुम्हाला माझं ऐकावंच लागणार. ते राजा राजगोंडा घुसलेला असतंय बघा तुमच्यात, लगेच डील करून सोडताय की तुम्ही. हा, ते राजा राजगोंडाचा परिणाम झालेला असतोय माझ्यावर. आपण दोघं मिळून आपलं विश्व उभं करू. पण आपल्या माणसांना न सोडता. हो, आपल्या माणसांना अजिबात सोडायचं नाही. ओ ऐका, अहो जरा फॅन लावा इथं. केवढं फॅन लावा, काय झालं? एवढं दात काढायला काय झालंय? काय तुम्हाला ती सवय असेल अशा घाणीत राहायची, आम्हाला नाही. महाराणी, तू कुठेच माहितीये का तुला? तू तुझ्या महालात नाही आहेस, जेलात आहेस. जेलात. कळतंय ते आमासनी बी. हो, ए कळतंय ना? मग ह्यो चक्रमपणा कशाला करतेस गा? ए चक्रम कुणाला म्हणलीस ग? तुला माहिती आम्ही कोण आहे ते? कोण आहेस तू? हे बघ, ही संगी नवऱ्याच्या डोक्यात वरवंटा घालून आल्या. वरवंटा. हा. आणि ही नगमा सासूचा गळा चिरून आल्या. चिरून. आणि ही जोया पेट्रोल पंप लुटून दोघांचा हाफ मर्डर करून आल्या. हे बघ, तिचा साथीदार पलीकडच्या तुरुंगात आहे. आणि मी मंदा तिघासनी वरती ढगात पाठवलंय. ढगात. तू काय दिवा लावून आलीस ग? काय दिवा लावल्यास? हा, काय दिवा लावून आलीस? ओ, इकडे या. तुम्ही इकडे या आधी. इकडे या. काय दंगायो? अहो हे कुणामध्ये आणून बसवलंय तुम्ही आमासनी? अट्टल गुन्हेगारांमध्ये. आमासनी दुसरीकडे शिफ्ट करा. हे काय हॉटेल आहे का रूम चेंज करून द्यायला? चुपचाप बस तिथंच. तुम्हाला माहिती आहे आम्ही कोण आहे? दौलतवाडीची सरपंच, उत्तमराव जाधवांची लेक आणि प्रतापराव गायकवाडांची सून. हो माहितीये, त्याच प्रतापरावांचा खून करायला निघाली होतीस तू. बस तिथे, नाही तर फटके बसतील. आमासनी हिथलं जेवण काय पसंत नाही. आमासनी घरनं डब्बा मागवायचा आहे. मिळते ते खा, नाहीतर बस उपाशी. आज त्या ठोकळ्यामुळे आम्हासनी हे दिस बघायला लागलं. एक दिस असा होता जेव्हा आम्ही सांगू ते करायचा तो ठोकळा. ही मास्तरडी त्याच्या आयुष्यात आली आणि समधी वाट लागली. आम्ही नाही सोडणार या दोघांनी. आमचं दिस परत येत्याल.
ते आल्यावर या दोघांची नाही वाट लावली तर नाव बदला आमचं. जेवण एकदम भारी झालं. आबा आज तुम्ही आले म्हणून जेवण भात झाले. वा, तुला रोज काय चांगलं जेवण मिळत नव्हतं काय? नाही जे बनायचं चांगलं तर आज भरपूर टेस्टी लागले. लाडू असंच असतं, आपली माणसं सोबत असली ना की जेवण चांगलंच लागतं. पण आपलीच माणसं आपल्याला सोडून चालल्यात. कोण चाललंय सोडून? अरे आम्ही इथंच राहणार आहे की. अरे मग घरातल्या घरात लांब का राहायचं राहणार? हे म्हणजे वाटण्या केल्यासारखंच करायलास की तू. नंदिताने बी हेच केलंय आबा. फरक एवढाच आहे की तुम्ही पैसे घेणार जायचं. आबा तुम्ही तरी सांगा काय तर. गोदाक का आता तू तरी सांग. मी दमले बाबा सांगू. ह्या नवरा बायकोचं काय गणित चाललंय मलाच कळना झालंय बघ. काय नाही ग, राणादानं मला नंदिताच्या गतीत आणून ठेवले. म्हणजे उद्या इस्टेटीसाठी मी असाच वागणार आहे असं वाटतं याला. अजिबात नाही. मग सगळं माझ्या नावावर का करायलायस तू? सूरज भाऊजी, आता तुम्ही जाऊबाईंसारखं वागायला लागलात बर का. वा, हीच लायकी ठेवली बहिणी तुम्ही माझी. त्या बाईला मोठ्यात मोठी शिक्षा व्हायला पाहिजे. आयुष्यभर जेलमध्ये सडत राहायला पाहिजे असंच वाटतंय मला. आणि कोर्टाने सजा दिली नाही तर मी जाऊन देईन इतका मला राग आलाय तिचा. आणि तुम्ही मला तिच्या रांगेत नेऊन ठेवल्यास. अहो नाही भाऊजी, तसं नव्हतं म्हणायचं मला. जाऊबाई पैशावरनं दूर गेले आणि तुम्ही आता पैशावरनं विषय वाढवताय म्हणून म्हंटले मी. एकदम बरोबर. सूरज, आपल्यात कधी पैशावर वाद झालाय? अरे ही समधी इस्टेट तुझ्या नावावर असली का माझ्या नावावर असली काय एकच की. पैशाने आपल्यात अंतर होणार आहे का? नाही. मग हे बघा, राणा आणि अंजली काय म्हणतात ते मला समजलंय. मला त्या दोघांचा निर्णय मान्य आहे. आणि मला वाटतं तुम्ही बी मान्य करावं. ठीक आहे, पण अट एकच, राणादानं वहिनी ह्या वाडा कधीच सोडणार नाही. अजिबात सोडणार नाही. ठीक आहे, हो, मान्य आहे मला. मला बी. मला बी मान्य. ते जेव तू. आता वहिनींच्या विरोधात कोर्टात खटला उभा आहे. एकदा का वहिनीसनी सजा झाली की आम्ही नव्याने सुरुवात करतो. सजा तर तिला होणारच. आपली केस लई स्ट्रॉंग आहे राणा.